संजय राऊतांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे। राऊत आणि पवारांमध्ये जवळपास 25 मिनिटं चर्चा झाली। 1 तारखेच्या मोर्चा संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। संजय राऊत हे शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक या ठिकाणी गेले होते आणि तिथं त्यांनी शरद पवारांसोबत जवळपास 25 मिनिटं चर्चा केली। 1 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी आणि मनसेचा संयुक्त मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधात निघणार आहे आणि त्या मोर्चा संदर्भातली माहिती देण्यासाठी त्या मोर्चा संदर्भात बोलण्यासाठी म्हणून संजय राऊत हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले होते। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। पद्मेश, काय नेमकं बोलणं झालेलं आहे संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये? काही गोष्टी ठरल्या असतील मोर्चाच्या अनुषंगाने, त्या गोष्टी, त्या बाबी नेमक्या काय? नक्कीच विक्रांत, काही वेळापूर्वी संजय राऊत जे शरद पवार यांचं जे निवासस्थान आहे मुंबईतील सिल्वर ओक, तिथून निघाले। जवळपास 25 मिनिटं या दोघांमध्ये बैठका झाल्या। मुख्य जेव्हा आपण संजय राऊतांना विचारलं तुम्ही का आला होता इथे, तेव्हा त्यांचं सांगणं असं होतं की हा जो मोर्चा आहे 1 तारखेला जो विरोधकांचा मोर्चा आहे, या संदर्भात माहिती आणि नियोजन कसं असणार आहे हेच सांगण्यासाठी स्वतः संजय राऊत यांना इथे आले होते। काल त्यांनी राज ठाकरेंची देखील भेट घेतली होती। हा जो विरोधकांचा मोर्चा असणार आहे तो मरीन ड्राईव्ह पासून, आपण जर पाहिलं तर फॅशन स्ट्रीट पासून ते BMC इथपर्यंत असणार आहे। या मोर्चामध्ये अनेक जे कार्यकर्ते असणार आहे ते या मोर्चात सहभागी होणार आहे। याच कार्यकर्त्यांचं नियोजन कसं असणार आहे, कोणता नेता कुठे असणार आहे, किंवा अनेक जे ज्येष्ठ नेते या मोर्चाला येणार आहे ते कोण कोण असणार आहे या संदर्भाची माहिती देण्यासाठी स्वतः संजय राऊत आले होते। या मोर्चाचे जे नियोजन आहे स्वतः संजय राऊत पाहत आहेत, समन्वय ते पाहत आहेत। संजय राऊतांसोबत जयंत पाटील असतील किंवा बाळा नांदगावकर, हे 3 महत्त्वाचे जे आपापल्या पक्षाचे नेते आहेत ते या मोर्चाचे नियोजन पाहत आहेत। रविवारी देखील यांची बैठक झाली होती सेनाभवनामध्ये, तेव्हा देखील या मोर्चाचा रूट ठरवण्यात आला आणि त्याच्या आदल्या दिवशी स्वतः राज ठाकरे यांनी देखील आपल्या पक्षाची देखील बैठक घेतली होती। या बैठकीमध्ये जास्तीत प्रमाणे मोठ्या प्रमाणे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी व्हा असं देखील राज ठाकरेंनी सांगितलं होतं। स्वतः उद्धव ठाकरेंनी देखील आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली होती। यामध्ये देखील सांगितलं होतं अनेक जे पक्ष आहेत ते आपापल्या कार्यकर्त्यांना सांगतायत की या मोर्चाला आपल्याला मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायचं आहे। विरोधकांची जी एकजूट आहे ती आपल्याला या मोर्चाला दाखवून द्यायची आणि दिल्लीकरांना दाखवून द्यायचं की महाराष्ट्र हा दिल्लीच्या पुढे झुकणार नाही। आपण पाहिलं की या मोर्चासाठी संपूर्ण जे विरोधी पक्ष आहेत ते जोरदार तयारी करून लागलेले आहेत आणि महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते या मोर्चाला येणार असल्याची माहिती देखील आपल्याला संजय राऊत यांनी दिली। बरं, धन्यवाद पद्मेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।